नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर आटपाडी नगरपंचायतीच्या नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र या सोहळ्याला राजकीय वळण लागल्याचं चित्र दिसून आलं आहे. एकीकडे सर्वांना सोबत घेऊन विकास अशी घोषणा केली जात असताना दुसरीकडे शिवसेना गटाची नाराजी उघड झाल्याचं पाहायला मिळालं. नेमकं काय घडलं आज आटपाडीत ते पाहूया. नुकत्याच पार पडलेल्या आटपाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार युटी जाधव यांनी थेट नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला. या विजयाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता नगरपंचायतीमध्ये नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी वैभव हजारे यांच्या हस्ते नूतन नगराध्यक्ष युटी जाधव आणि सर्व नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला. पदग्रहणानंतर आटपाडी तलाव परिसरात सार्वजनिक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक प्रचारादरम्यान आटपाडी तलावाच्या सुशोभीकरणाचे आश्वासन देण्यात आले होते. त्याच अनुषंगाने आजचा कार्यक्रम याच ठिकाणी आयोजित करण्यात आला. यावेळी तलावात चक्क बोटी आणून बोटीतून पर्यटनाचा अनुभव नागरिकांना देण्यात आला, जो या कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला. या कार्यक्रमाला जतचे नूतन नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी, आमदार गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद पडळकर, जय देशमुख, अनिल पाटील, मनोज पाटील यांच्यासह भाजपचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. आज सोहळा एक अत्यंत दिमागदार ह्याच्यात पार पडला, त्याबद्दल मी सगळ्यांचे आणि जनतेचे मनापासून आभार मानतो. या आटपाडीकरांचं विकासाचं जे विजन आहे, त्या इच्छेनं अपेक्षेनं आकांक्षेनं आम्हा सर्वांवरती विश्वास आपण ठेवलेला आहे. नक्कीच या विश्वासाला साथ ठेवत तुम्हा सर्वांना दिलेला पवित्र मतदान रूपी आशीर्वाद नक्कीच आनंद समाधान वाटेल अशा पद्धतीचा कारभार होईल. उत्स्फूर्त आणि उत्साह पाहिल्यानंतर खास करून मी बघायला लागलोय की कसं असतंय. मग आमच्याकडे आपलं बघून तिकडे तसं करणार आहे. त्यामुळे तुम्ही सगळेजण 7 तारखेला या असं निमंत्रण देतो. नवीन वर्षाच्या सुरुवात सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आटपाडी शहराच्या परिवर्तनाचं खूप चांगलं काम घडावं आणि ते काम घडवण्यासाठी आम्ही सुद्धा अमरशेठ देशमुख बापूसाहेब आणि मी सोबत तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करेन. या शहरातल्या सामान्य नागरिकाला न्याय मिळावा, कुणावरती अन्याय होऊ नये आणि प्रत्येक भागाचा सर्वांगीण विकास व्हावा, या शहराला चांगल्या पायाभूत सुविधा मिळाव्या, यासाठी आपल्या या सर्व टीमनी प्रयत्न करावे. निवडणुकीनंतर भाजप आणि नूतन नगराध्यक्ष युटी जाधव यांच्याकडून वारंवार सर्व पक्षांना सोबत घेऊन शहराचा विकास केला जाईल असे सांगण्यात येत होते. मात्र आजच्या पदग्रहण सोहळ्यात शिवसेनेचे निवडून आलेले नगरसेवक गैरहजर राहिल्याचे स्पष्टपणे दिसून आले. यामुळे सत्ताधारी व शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरू झाली. या गैरहजेरीबाबत माहिती घेतली असता समोर आलेली कारणे धक्कादायक आहेत. या कार्यक्रमासाठी छापण्यात आलेल्या कार्यक्रम पत्रिकेत केवळ भाजप नेत्यांचेच फोटो होते. शिवसेनेच्या स्थानिक किंवा वरिष्ठ नेत्यांना कार्यक्रमाबाबत कोणताही संपर्क करण्यात आलेला नव्हता, अशी माहिती पुढे आली आहे. यामुळे हा पदग्रहण सोहळा शासकीय कार्यक्रम नसून भाजपचा वैयक्तिक राजकीय कार्यक्रम असल्याची भावना शिवसेना नेत्यांमध्ये निर्माण झाली असल्याचं बोललं जात आहे. एकीकडे सर्वांना सोबत घेऊन विकासाच्या घोषणा आणि दुसरीकडे सत्ताधारी व शिवसेनेत दिसणारी नाराजी, या विरोधाभासी चित्रामुळे आगामी काळात आटपाडी नगरपंचायतीच्या राजकारणात तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता यावर भाजप आणि शिवसेना नेतृत्व काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.